jungle. चिंचणी वांगी पोलीस ठाणे येथील बलात्कार केसमधील आरोपीला 20 वर्षे सक्त मजुरी. विटा येथील सेशन्स कोर्टातील तदर्थ 1G व अतिरिक्त सत्र न्यायाधीश UV इंदापुरे यांच्या न्यायालयात चिंचणी वांगी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर 29/2023 भारतीय दंड विसंहिता क 376 ह IN 312 313 341 सह बाललैंगिक अत्याचार 4-6 व स्पेशल केस नंबर 275/24 2024 या केसमधील आरोपी नामे अजित विजय जाधव वय वर्ष 32 राहणार तडसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली यास दोषी ठरवून 20 वर्षे सक्त मजुरी 50,000 रुपये दंड न बदले 6 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 2/9/2022 रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून ते दिनांक 27/1/2023 रोजीपर्यंत यातील आरोपीत मजकूर यांनी फिर्यादीला तलवारीने जीवे मारण्याची भीती घालून फिर्यादीचा हात धरून रस्त्याच्या कडेला असलेल्या पिकात नेऊन जबरदस्तीने फिर्यादीशी संभोग करून त्यानंतर फिर्यादी व तिची आई अंगणात झोपल्या असताना फिर्यादीचे तोंड दाबून धरून उचलून घेऊन जवळ असलेल्या पिकात नेले व फिर्यादीसोबत जबरदस्तीने संभोग केला. त्यानंतर फिर्यादीस दिवस गेले आहेत हे माहीत झाल्यावर फिर्यादीला गर्भपाताचे औषध पाण्यात पिसून जबरदस्तीने पाजले व गोळ्या खायला लावल्यामुळे फिर्यादीचा गर्भपात झाला म्हणून वगैरे अशी फिर्याद दाखल झाली. सदरचा गुन्हा हा तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक महादेव शिंदे व टीम यांनी केसचा तपास केला आहे. सदर कामात 6 साक्षीदार तपासण्यात आले. या कामी पीडितेची साक्ष ग्राह्य धरून निकाल दिला. सरकारी अभियोक्ता म्हणून विनायक देशपांडे यांनी काम पाहिले. त्यानंतर सदर केसची सुनावणीचे महत्त्व लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, LCBचे पोलीस निरीक्षक झाडे यांनी वेळोवेळी तपासी अधिकारी तसेच जिल्हा सरकारी अभियोक्ता यांच्याकडून सुनावणीची वेळी सद्यस्थिती जाणून घेऊन मार्गदर्शन केले. सदर कामात या कामी कोर्ट परिवहन अधिकारी सपोनी मुदस्सर शेख, चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे कोर्ट ड्युटी पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल 1143 SB यादव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कवठेकर, मपुना /2059 SS जाधव तसेच कोर्ट मॉनिटरिंग सेलकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक SL कलगुडगी व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक PJ डांगे यांची मोलाचे सहकार्य लाभले. कोर्ट परिवहन अधिकारी सांगली जिल्हा यांचे मार्फत